सर्व राष्ट्रीय महामार्गांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल वसुली केली जाणार नाहीये। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, त्यामुळे टोल वसुलीत अडथळा येत होता। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील रिलायन्स मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रवासी वैतागले। मुख्यमंत्र्यांनी या नोटा स्वीकारण्याचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा सुरूच राहिला, त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली। दरम्यान झी मीडियाने हे वृत्त दाखवल्यानंतर मेट्रो प्रशासनाने 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली। 500 आणि 1000 रुपयांवरच्या बंदीमुळे धास्तावलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिलाय। जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याची ग्वाही फडणवीसांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत दिली। या निमित्ताने नागरिकांना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नाहीये, पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये। नागरिकांनी कायदेशीररित्या कमावलेला सगळा जो पैसा आहे तो सुरक्षित आहे, त्या नोटाही सुरक्षित आहेत। 2 दिवस केवळ बँका बंद आहेत, त्याच्यानंतर बँकांमध्ये जाऊन आपल्याकडच्या 500च्या 1000च्या नोटा ज्या प्रामाणिकपणे कमावलेल्या आहेत त्या बँकेत डिपॉझिट करता येतील। त्याच्यामुळे त्याच्या बदल्यातल्या वेगळ्या नोटा देखील आपल्याला या ठिकाणी घेता येतील। त्यासोबत कुठलेही व्यवहार बंद करण्यात आलेले नाहीत। करता येईल, क्रेडिट कार्डनी करता येईल, डेबिट कार्डनी करता येईल। 500 आणि 1000 रुपयांवर बंदी घातली असली तरी जनतेला त्याचा त्रास होऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितले। येत्या 2 दिवसांतच सारे व्यवहार पूर्ववत होतील अशी हमीही अरुण जेटलींनी दिली आहे। जो किसी ने घर में 25, 30, 50 हजार रुपया रखा हुआ है कि रोज के खर्चे के लिए, जो कि एक सामान्य परिवार में भी होता है, उनको कोई चिंता नहीं है। वो बैंक पर जाएं, पहले 1-2 सप्ताह थोड़ा कम रिप्लेसमेंट मिलेगा, लेकिन 2 सप्ताह के बाद 3 सप्ताह के बाद जैसे और करेंसी बाजार में आएगी तो आपको नॉर्मल रिप्लेसमेंट मिलेगा। नोटा बदलताना त्या कमी पडू नयेत यासाठी संबंधित बँकांना काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। तसंच नागरिकांनी आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनी संयमानं वागण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। आरबीआय आणि अर्थ खात्याच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। एटीएम केंद्र आणि बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी होऊन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी पोलिसांना बँकांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत। आज आणि उद्या एटीएम बंद असणार आहे, त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे। काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी 1000-500च्या नोटा बंद करण्याची तयारी गेल्या 8 महिन्यांपासून सुरू होती। याचा हा निर्णय राबवण्यासाठी नाशिक प्रेसला 1 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंतच्या आणि 500च्या नवीन नोटा छापण्याच्या ऑर्डर्स देण्यात आल्या होत्या। म्हणजेच मोदींनी दूरदृष्टीने हा निर्णय घेत ही तयारी आधीच सुरू केली होती हे स्पष्ट झालंय। 2000च्या नोटा रिझर्व्ह बँकेत गेल्या 8 महिन्यांपासून छापल्या गेल्यानं 2 दिवसात नवीन चलन उपलब्ध होऊ शकणार आहे, त्यामुळे महिन्याभरात सर्व व्यवहार सुरळीत होऊ शकतील हे नक्की। तर सोन्याच्या भावाने उसळी मारली आहे। काल पुण्यातील सोन्याचे दर 30,300 प्रतितोळा इतके होते। हेच दर आज प्रतितोळा 34,000वर जाऊन पोहोचलेत। मात्र हे दर केवळ कार्ड, चेक आणि 100 रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करणाऱ्यांसाठीच लागू आहेत। 500 आणि 1000च्या नोटा घेऊन सोनं खरेदी करण्यासाठी मात्र हे दर 40 ते 45,000 प्रतितोळा सांगण्यात येतात। बऱ्याच सराफांनी आज पेठ्या बंद ठेवल्यात, तर 500 आणि 1000च्या नोटा न स्वीकारल्यानं ग्राहक अडचणीत सापडले। 1000-500च्या नोटांचं चलन मोदी सरकारनं मध्यरात्रीपासून अवैध ठरवल्यानं निर्माण झालेल्या तात्पुरत्या आर्थिक अस्थिरतेचा परिणाम देशातल्या सुवर्ण बाजारावरही झाला। सकाळी 9ला उघडणारा जळगावमधला सराफा बाजार आज 11:15ला उघडण्यात आला। तोही कालपेक्षा प्रतितोळा 1900 रुपयांच्या अतिरिक्त भाव वाढीनं बाजारात केवळ 100, 50, 20 आणि 10च्या चलनी नोटांवरच सोन्याची खरेदी विक्री सुरू झाली। त्यामुळे बाजारातल्या सोन्याच्या खरेदी विक्रीची उलाढाल प्रचंड मंदावली। 1000 आणि 500च्या नोटा हद्दपार झाल्यानंतर आज पहाटे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये व्यवहार करताना सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या होत्या। मात्र नेहमीचे ग्राहक असल्यानं आणि तत्काळ सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्यानं व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारत व्यवहार पार पाडला।
चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बसला। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने अनिश्चित काळासाठी बाजार समिती बंदचा निर्णय घेतलाय। बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला याबाबत कळवलं असून बाजार समितीने फक्त 2 दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्यानं ना व्यापारी ना नोटा स्वीकारतायत, तर शेतकरीही ह्या नोटा स्वीकारत नाहीयेत। त्यामुळे बाजार समितीत आज बहुतांश खरेदी विक्रीचे व्यवहार उधारीनं करण्यात आले। मात्र जोपर्यंत बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून चलनाबाबत सुस्पष्टता येत नाही तोपर्यंत व्यापारी बाजार समितीत सौदे करू शकत नसल्यानं बंदचा निर्णय घेण्यात आल्याचं व्यापारी प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय। 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर मुंबईत पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होती। सगळ्याच लोकांना पेट्रोल भरून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा संपवायच्या होत्या। कित्येक पेट्रोल पंपांवर ग्राहकांना देण्यासाठी सुट्टे पैसेच उरले नाही, त्यामुळे पेट्रोल पंप बंद करावे लागले। तर काही ठिकाणी फक्त 500 आणि 1000 रुपयांचंच पेट्रोल मिळेल असं बोर्ड लावण्यात आले। मुंबईकर रात्रभर पेट्रोल भरण्यासाठी फिरत होते। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या शक्यतेमुळे शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीनं झाली। सेन्सेक्स 1600 अंशांनी खाली घसरला। बाजारात सगळीकडे लाल रंग पाहायला मिळत होता। मात्र त्यानंतरच्या 2 तासात शेअर बाजार सावरला। 1600 अंश खाली असलेला सेन्सेक्स 600 अंशांनी वधारला। सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही सुमारे 4% खाली आहेत। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे पडसाद देखील रिअल इस्टेट आणि ज्वेलरी शेअर्सवर पाहायला मिळाले। रिअल इस्टेट आणि ज्वेलरी क्षेत्रातल्या सर्व शेअर्सची मोठी पडझड झाली आहे। या पडझडीनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केलंय। दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या पडझडीची चिंता करण्याचं कारण नसून लवकरच बाजार पूर्वपदावर येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक आणि पूजेसाठी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत। त्या देणगी पेटीत टाकता येणार आहेत। पूजेसाठी पैसे भरायचे असल्यास 100च्या नोटा लागतील। सरकारकडून काही खास सूचना आल्यास बदल करण्यात येणार आहेत। तर सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत दिवसाला जवळपास 6 लाख रुपये जमा होतात। त्यात 50% 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा असतात। मोदी सरकारनं घेतलेल्या 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होत आहेत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झाली। याचा सगळ्यात मोठा परिणाम टोल नाक्यांवर पाहायला मिळतो। राज्यातल्या बहुतांश टोलयुक्त रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। बांद्रा वरळी सी लिंक, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूर टोल नाका अशा राज्यातल्या जवळपास सगळ्याच नाक्यांवर एकतर कोंडी पाहायला मिळते किंवा गाड्यांना टोल न घेताच गाड्या सोडण्यात येत आहेत। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याचे पडसाद एक्सप्रेसवेवरही उमटले। एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांना देण्यासाठी सुट्टे पैसेच नसल्यानं एक्सप्रेसवेवर काही वेळ वादावादी निर्माण झाली होती। त्यातच वाहनांची गर्दी झाल्यानं 7 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। एकंदर परिस्थितीचा अंदाज घेता अखेर खालापूर टोल प्रशासनाला वाहनं टोल आकारणी न करता सोडून द्यावी लागली। त्यामुळे टोल नाक्यावर अडून राहिलेली वाहतूक अखेर पुढे सरकली। भारत सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा चलनात बंद केल्या आणि त्यामुळेच अनेकांनी सोने खरेदीला पसंती दिली। या सोने खरेदीमुळे सोनारांच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली होती। घाटकोपर पूर्वेला असलेल्या महात्मा गांधी मार्गावरील अनेक दुकानांमध्ये गर्दी झाली होती। त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली। घाटकोपर स्टेशन बाहेर असलेलं कल्याण ज्वेलर्स ही रात्री 2 पर्यंत सुरू होतं। नेहमी 9 ते 10च्या दरम्यान बंद होणारी दुकानं रात्री 2च्या पुढेही सुरू होती। ग्राहकांच्या गर्दीमुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवली होती। दुकानातली गर्दी कमी होत नाही पाहिल्यावर अखेर पोलिसांनी बळजबरीनं दुकानं बंद करायला लावली। 500 ते 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राज ठाकरेंनी मोदींवर मार्मिक टोला लगावलाय। मोदी सरकारनं घेतलेला निर्णय भला की बुरा ते येणारा काळच ठरवेल। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून यूपी निवडणुकीपर्यंत सोनं घ्या सोनं असं म्हणत भाजप काय आपट्याची पानं वाटणार आहे का अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंच इथं मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते। नागपूर महापालिका प्रभाग रचनेवर जनसुनावणी झाली। प्रभाग रचनेवर 52 आक्षेप नोंदवण्यात आले होते, त्यावर सुनावणी पार पडली। बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सत्ताधारी भाजप यांनी काही आक्षेप नोंदवले होते। जनसुनावणीत आपलं समाधान झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतात, तर या जनसुनावणीचा काहीही उपयोग नसल्याचा राष्ट्रवादीचा आक्षेप आहे। महाराष्ट्रातील भरतपूर अशी ओळख असलेल्या नाशिक मधल्या नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्य
अनेक विदेशी पक्ष्यांनी गजबजली आहे। उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष झाल्यानं या भरतपूरची जैवविविधता धोक्यात आली होती। मात्र धरण भरल्यानं आणि थंडीची चाहूल लागल्यानं स्थलांतरित पक्षी आकर्षित झाले आहेत। युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील हे एकमेव स्थळ आहे। अनेक विदेशी पक्षी आल्यानं पक्षीप्रेमी आनंदित झाले। पुणे महापालिकेच्या सभेत मनसेविरुद्ध भाजप असा सामना रंगला। मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कामगाराला दमदाटी केल्याच्या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले। महापालिकेत बिगारी म्हणून कामाला असलेल्या राजेंद्र गोगावले यांच्या तक्रारीवरून धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र हा गुन्हा एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरून तसंच राजकीय आकसातून दाखल करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केलाय। भाजप मनसे नगरसेवकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे महापालिका सभागृहातील कामकाज गोंधळ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्यातील कचऱ्यावरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले। शहरात जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला शहराची लाज वाटते असं वक्तव्य वंदना चव्हाण यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा मनसे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी पालिकेच्या सभेत निषेध केला। तर अनेक वर्ष महापालिका, राज्य आणि केंद्रातही सत्ता असताना पुणे शहराला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांच्यावर सर्वच पक्षांतून टीका होतीये। संकटकाळी मदतीसाठी किंवा कोणत्याही घटनेची माहिती पोलिसांना देण्यासाठी वापरला जाणारा 100 हा नंबर ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरत नसल्याची खंत खुद्द विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे। नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत। पोलिसांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत। पोलिसांच्या बोधवाक्यातील खलनिग्रहणाप्रमाणे आम्ही योग्य वेळी योग्य शस्त्र वापरू असा इशारा त्यांनी हल्ला करणाऱ्यांना दिला। राज्यातील पहिली द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून सुरू झाली आहे। ओझर विमानतळावरील हलकोन कार्गोच्या साहाय्यानं आखातातील दुबई समुद्रमार्गे ही द्राक्ष गेली आहेत। थॉम्सन जातीच्या द्राक्षांचा 12 टन वजनाचा कंटेनर सोमवारी रवाना करण्यात आल्यानं द्राक्ष उत्पादकांमध्ये उत्साह संचारलाय। गेल्या वर्षी युरोपबरोबरच इतर देशांमध्ये 4,500 कंटेनर द्राक्ष निर्यात झाल्यानं कोट्यवधी डॉलर्सचं परकीय चलन नाशिकच्या शेतकऱ्यांनी कमावलं होतं। आता पुन्हा यावर्षी नवीन विक्रम स्थापित करण्याची तयारी कृषी विभागानं आणि निर्यातदारांनी सुरू केली आहे। राज्यभरात थंडीचा कडाका वाढत चाललाय। आज निफाडचा पारा 8 अंशांवर आलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात तापमान सातत्यानं खाली जात आहे। आज पहाटे थंडीच्या कडाक्यानं तापमानाचा पारा कमालीचा घसरला। या गुलाबी थंडीमुळे तयार झालेल्या आल्हाददायक वातावरणाचा नागरिक आनंद घेत आहेत। बेकायदा नळ जोडणीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सोलापूर पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। शहरातल्या चौपाड भागामधल्या पंजाब तालीम परिसरातील ही घटना आहे। चौपाड भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा नळ जोडण्यात आल्याच्या तक्रारीवरून महापालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख मोहन कांबळे तिथे गेले। मात्र तिथे त्यांना नदाफ कुटुंबियांनी मारहाण केली। कहर म्हणजे नदाफ कुटुंबानं पालिका अधिकारी मोहन कांबळे यांनाच पोलीस ठाण्यामध्ये नेलं। दरम्यान कांबळे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला। शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला 30 वर्ष लागली। 35 ते 40 केसेस झाल्या म्हणून आपण मंत्री झालो अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती। मंत्री होण्याच्या अगोदरही आपण जेलमध्ये होतो, त्यामुळे बॅचलर ऑफ जेल म्हणजेच शिवसैनिक हीच आपली पदवी असल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं संत जनार्दन स्वामी भक्त निवासात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त जवान तसंच त्यांच्या मातापित्यांनाही गौरवण्यात आलं। सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुशीला पवार यांच्या मुलाला अज्ञात लोकांनी वारंवार धमकावलं। याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे। अखेर भीतीपोटी सुशीला पवार यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। दरम्यान सुशीला पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेच्या सीमा पवार बिनविरोध निवडून आल्या। क दर्जाची नोकरी दिल्यामुळे नाराज झालेली आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतबाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय। खेळातली कामगिरी आणि शैक्षणिक पात्रता पाहून गुणांकन दिलं जातं आणि त्याच आधारावर नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र कविता नाराज असल्यास तिच्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असं तावडेंनी सांगितलं। इतर खेळाडूंना अ दर्जाची नोकरी देण्यात आली असून कविताला क दर्जाची नोकरी देण्यात आल्यानं ती नाराज झाली आहे। देशासाठी खेळत असल्यानं पदवी घेऊ शकलो नाही अशी खंत कवितानं व्यक्त केली होती।
डिझेल आणि इतर इंधन द्रवात भेसळ केल्याच्या आढळून आल्याप्रकरणी अंबरनाथमधील इंडस्ट्रियल इस्टर्स अँड केमिकल्स या कंपनीवर शिधावाटप विभागाच्या दक्षता पथकानं मुद्देमाल जप्तीची कारवाई केली। या भेसळीसंबंधी राज्यमंत्री राजेंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार आली होती। विक्रोळीतील टागोर नगर विभागात राहत असलेल्या शाहिद शेख यांच्या घरी आदित्य कुंचकवरे या अट्टल गुन्हेगारानं चाकून शाहिद आणि त्याच्या भावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार शेख यांच्या घराबाहेर सीसीटीव्हीत कैद झालाय। काही दिवसांपूर्वी आदित्य कुंचकवरेच्या घरी भांडणं सुरू होती। कौटुंबिक संबंध त्यांच्याशी चांगले असल्यानं शाहिद आणि त्याचा भाऊ ही भांडणं सोडवण्यासाठी गेले होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्टाचारानं बरबटले आहेत हे गणेश बुराडे वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले। केडीएमसीचे अधिकारी जनतेची कामं करण्यापेक्षा अनधिकृत बांधकामं करणाऱ्या बिल्डरांची कशी पाठराखण करतायत याचा पर्दाफाश स्थायी समितीत करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या कामगार, हमाल आणि आया अशा वेगवेगळ्या पदासाठी वॉक इन सिलेक्शन अशी भरती करण्यात येणार असल्याचं जाहिरातीत सांगण्यात आलं होतं। त्यानुसार बोरिवलीतील नॅशनल पार्क अभिनव नगरमध्ये पालिकेनं उमेदवारांची भरती न करता उमेदवारांकडून फक्त अर्ज घेतले आणि कोणत्याही प्रकारे पावती दिली नाही। पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त सुधाकर शिंदेंनी शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले। कामात कामचुकारपणा करणाऱ्या 3 सफाई कामगारांना निलंबित करण्यात आले। पनवेलमध्ये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात असून डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतोय। उपाययोजना म्हणून स्वच्छतेची मोहीम आयुक्तांनी हाती घेतली आहे आणि या स्वच्छतेच्या कामाची पाहणीही करण्यात आली। पालघर आणि विरार रेल्वे प्रवाशांमध्ये लोकलच्या हक्कावरून सुरू असलेला वाद प्रवाशांनी आपापसात मिटवून टाकावा। जर हा वाद असाच वाढत राहिला तर ती वादग्रस्त ठरलेली लोकल ट्रेन चालू ठेवायची की बंद करायची याचा निर्णय घेण्यात येईल असा सज्जड दम खासदार चिंतामण वनगा यांनी प्रवाशांना दिला। बालकांवरील अत्याचाराची तक्रार करण्यासाठी आणि बालकांच्या संरक्षणासाठी महिला आणि बालविकास विभागाचं नवं ॲप आलंय। चिराग नावाचं ॲप मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे। यातून बालकांवरील अत्याचाराची आता थेट या ॲपवरून तक्रार करता येईल। ॲपवर केलेल्या तक्रारीची बाल हक्क आयोग दखल घेणार आहे। नवी मुंबई पोलिसांनी 57 लाखांचे कोब्रा जातीच्या सापाचं विष जप्त केलंय। या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे। कोब्रा या विषारी जातीच्या सापाचं विष विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या मालमत्ता आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा लावून अटक केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।